नमस्कार. आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत ब्रायडल जुड्यासाठी लागणाऱ्या युपिन बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण. इथे मी गेज वायर घेतलेले 0.3 mmची. त्यानंतर मी इथे गोल्डन बीड्स त्याचबरोबर आपण एक 6 mm साईजचा रेड कलरमध्ये मी इथे क्रिस्टल घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही क्रिस्टल घेऊ शकता. हे 1 mmचे बीड्स आहेत. तर ते आपण ओवून घेणार आहोत. आपलं जी काही गेज वायर आहे त्याच्यामध्ये एक सर्कल तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. ज्या पद्धतीने आपण याआधीसुद्धा इयरिंग बनवल्या होत्या, तर त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपण 2 ते 3 ट्विस्ट देणार आहोत आपल्या वायरला. ट्विस्ट देण्याच्या आधी आपण हे चेक करून घेणार आहे की आपला जो काही बीड आपण याच्यामध्ये टाकणार आहे तर तो व्यवस्थित बसतोय की नाही बसतोय. तर तो व्यवस्थित बसल्यानंतर आपण त्याला 2 ते 3 ट्विस्ट देऊन आपली जी काही उरलेली वायर आहे एक्स्ट्राची ती आपण कट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ती मी थोडीच सोडलेली होती. त्यानंतर ती कट करून घ्यायची आणि जी काही वायर आहे त्याचं टोक आहे तर ते आतमध्ये आपण नखाच्या साहाय्याने आतमध्ये ढकलून घेणार आहे. त्यानंतर आता आपलं जी काही आपली उरलेली गेज वायर आहे मोठी, त्याच्यामध्ये आपण जो काही क्रिस्टल घेतलेला आहे तो क्रिस्टल त्याच्यामध्ये व्यवस्थित ओवून घ्यायचा आहे. तो ओवल्यानंतर आपण त्याला पाठीमागच्या साईडनी जी की आपली जो सर्कल बनवलेला आहे त्या सर्कलमधून पास करून घ्यायचं आहे, पाठीमागच्या साईडनी वरती काढून घ्यायचं आहे आणि सेम बीडमध्ये जिथून आपला सर्कल कंप्लीट होतो आहे तिथूनच आपण व्यवस्थित ते मध्यभागी आलं पाहिजे. यासाठी तो बीड ॲडजस्ट करून घ्यायचा. बीडमध्येच व्यवस्थित आलं पाहिजे म्हणजे सर्कल आपला व्यवस्थित राहील. तर इथे हे एकदम व्यवस्थित टाईटली आपण रॅप करून घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आता आपलं जे काही रॅपिंग आहे जे की आपण मण्यांचं बनवणार आहोत कडेचं सर्कल, तो आपण कंप्लीट करून घेतो. तर त्यासाठी इथे 6.6 mmचे आपण मोती घेतलेले आहेत आणि ते मोती आणि आपले जे काही बीड्स आहेत गोल्डन बीड्स याच्या सहाय्याने आपण हे सर्कल कंप्लीट करून घेतो. तर त्यामध्ये जो काही मोती आहे, आपण जो काही गोल्डन बीड ओवलेला आहे त्याच्यामधून न ओवता आपला जो काही मोती आहे तर त्याच्यामधून आपण जी काही गेज वायर आहे ती ओवून घेणार आहे. तर हे एकदम व्यवस्थित टाईट बसलं पाहिजे. याच्यासाठी आपली जी वायर आहे ती व्यवस्थित आपण रॅप करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित टाईट ते आपला जो काही सर्कल आहे त्याला एकदम टाईट, अजिबात गॅप नाही राहिला पाहिजे, कारण जर गॅप राहिला तर ते व्यवस्थित दिसणार नाही. तर त्यासाठी आपल्या फिनिशिंगसाठी आपण हे व्यवस्थित टाईटली रॅप करून घेतो आहे. आता जो नेक्स्ट बीड असेल त्या नेक्स्ट बीडमधून आपण जी गेज वायर आहे ती आपण पास करून घेणार आहे आणि तिथून पुढे परत आपण जे काही सर्कल आहे तर ते मोत्यांचं कंटिन्यू करणार आहे. जसं आपण पहिलंवाला जो मोती ओवला होता त्याच पद्धतीने. म्हणजेच आपण मोती ओवणार, त्यानंतर आपण गोल्डन बीड ओवायचं आहे आणि त्यानंतर आपली जी काही गेज वायर आहे ती मोत्यामधून पास करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हे कंप्लीट सर्कल पूर्ण करून घेतो आहे. तोपर्यंत जर आपण आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्टवरती जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो काही दुसरा चॅनल आहे आस्वाद म्हणांचा, जो की रेसिपी चॅनल आहे त्यालासुद्धा भेट द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं फेसबुक पेजसुद्धा आहे, इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, तर तिथेसुद्धा भेट द्यायला विसरू नका. तर आता हे सगळं आपलं कंप्लीट करून घेतो आहे आपण. आता हे कंप्लीट करताना आपले जे काही बीड्स आहेत तर ते एकमेकांना चिटकून आले पाहिजे. म्हणजेच त्याच्यामध्ये अजिबातही गॅप राहिला नाही पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित दिसतील, फिनिशिंग चांगलं येईल याच्यासाठी. आता सेम पद्धतीने आपण संपूर्ण सर्कल जे आहे ते ज्या पद्धतीने आपण आधीचं केलेलं होतं, म्हणजे प्रत्येक बीडमधून आपण पासआउट करून घेत होतो वायर, तशाच पद्धतीने आपल्याला इथे 8 ते 9 बीड्स इथे व्यवस्थित रॅप होतात. कारण आधी आपण 11 बीड्स घेतलेले होते आणि ह्या मण्यांची साईज मोठी असल्यामुळे इथे रॅपिंग करताना जर तुम्ही व्यवस्थित टाईट जर फिटिंग केलं तर तुम्हाला 8 ते 9 मणी इथे लागतील. तर आता आपला जो काही पुढचा पार्ट आहे तर तो आहे युपिन ॲड करण्याचा. तर युपिन ॲड करताना इथे युपिन जो काही आपला बीड आहे, जो रेड बीड आहे आपला क्रिस्टल, तर त्याच्या बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जो काही मणी आपला आहे मोत्याचा तर त्याच्यामधून आपल्याला ही वायर जी आहे ती पास करून घ्यायची आहे. 3 बीड सोडून मी इथे आपला जो काही युपिन आहे तर त्यामधून सुद्धा आपण ही वायर पासआउट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने एकदम टाईट फिट आपण हे व्यवस्थित पासआउट करून घेणार आहे. उरलेली जी वायर आहे तर ती दाखवल्याप्रमाणे मोत्यामधून रॅप करून घ्यायची. तुम्ही बॅकसाईडसुद्धा बघू शकता की बॅकसाईडला सुद्धा आपला जो काही
आपली जी काही गेज वायर आहे ते आपल्या युपिनला बरोबर अटॅच झालेली आहे, युपिन कुठेही हलणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे रॅपिंग करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपला जो फ्रंट साईड आहे तर तो सुद्धा डिझाईनमध्ये दिसून येतो, म्हणजेच तो प्लेनसुद्धा नाही दिसणार. तर अशा सुंदर आपल्या ज्या काही युपिन आहेत तर त्या रेडी होतात. तर ह्या युपिन नक्की बनवा आणि कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.